सध्या महाराष्ट्राचं राजकारण हा मोठा चर्चेचा विषय झालाय. राजकारण म्हटलं तर सत्ता आणि खुर्ची महत्वाची. याच राजकारणाशी निगडीत खुर्ची हा सिनेमा येत्या 12 जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी यातील कलाकार शहरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सिनेमाविषयी माहिती दिली आहे. बघूयात. आमचा चित्रपट येतोय 12 जानेवारीला, खुर्ची. तर खुर्ची एक वेगळी फिल्म आम्ही प्रयत्न केला करण्याचा. त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या चाचपून केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जसं मी नेहमी म्हणत आलो आहे की आपण साऊथ खूप फॉलो करायला लागलो. तर साऊथचा एक थोडा टच असणारी फिल्म आहे, पण जसं की मराठीमध्ये कंटेंटला जास्त महत्त्व दिलं जातो आणि खुर्ची इज ऑल अबाउट कंटेंट, म्हणजे एक कहाणी असणं खूप गरजेचं आहे. सो आम्ही तो पूर्ण प्रयत्न केला आहे की कहाणी कशी तुमच्यासमोर सादर करावी, त्याचा अँगल आम्ही फक्त चेंज केला आहे. तर इंटरेस्टिंग गाणी आहेत, वेगळं म्युझिक आहे, मोठे मोठे दिग्गज कलाकारांनी गाणी गायलेली आहेत. सो मला खात्री आहे की हा 12 जानेवारीला जो खुर्ची चित्रपट येतो आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही बघा. मी या चित्रपटामध्ये प्रीती नावाचं कॅरेक्टर करते, जे की ती राजवीरची गर्लफ्रेंड दाखवली आहे. आणि तुम्ही मगाशी जसं विचारलंत की एवढा एज गॅप का, तर तो मला असं वाटतं की मूवीमधला सर्वात इंटरेस्टिंग आणि एक मोठा ट्विस्ट असेल. तो मूवी बघितल्यावरच कळेल. आणि त्यामध्ये मी 10th दाखवली आणि राजवीर जो आहे म्हणजे आर्यन, तो दाखवला आहे 6th आणि अशी आमची एक छोटीशी लव्ह स्टोरी दाखवली. आणि ती पण त्याला, जसं तो सरांना फॉलो करत असतो पिक्चरमध्ये, ती पण त्याला सपोर्ट करते, असं तर चालू आहे.